आता बसला ना विश्वास तुमचा की त्याने काही केलं नाही म्हणून? बघितलं ना आत काय झालं? त्याची केवढी मदत झाली आपल्याला, नाहीतर आज झालं असतं काहीतरी. शिवा, पण तू आम्हाला सगळ्यांना यातून बाहेर काढलंस. छकुला पण होता मदतीला. अतिच नाटकं करत होता. अप्पर, शिवा, ते कागदपत्र नीट वाच. तिथे कोणत्या कंपनीकडून सह्या झाले ते बघ, मग तुला कळेल. हा, एकदा सह्या चेक कर ना. आशुतोष देसाई नाव आहे. तुला असं वाटतं आता पण आम्ही खोटंच बोलतोय? शिवा, तो आपल्याला फसवतो. आपल्याला मदत करून फक्त सावरण्याचा प्रयत्न करतोय तू. बाबा, मी तुम्हाला तुम्ही चुकीचे आहात असं नाही म्हणत आहे, पण मला अजूनही वाटते की हे सगळं त्याने नाही केलं. त्याला कोणीतरी हे सगळं मुद्दामून काहीतरी चुकीचं झालंय. काही चुकीचं झालं नाही, सगळं सरळ सरळ दिसतंय यात. शिवा, खरं तर त्याला आपल्याकडे बोलवून आपण चूक केली. अगं, त्याने हे कागदपत्र आपल्याकडून नेले तर तुम्ही जरा अति करताय आता दोघं. वाटेल ते बोलताय. बरं, जे काही असेल ना ते आपण वस्तीत जाऊन बघू. तिथे गेल्यावरच आपल्याला खरं काय खोटं काय ते सगळं कळेल. चला ना आता. हो, आलो. वा 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 सुनबाई, खरंच तुझ्या हाताला चव आहे. भजी काय बनवलीस, एकदम भज्यांसारखी. म्हणजे कुरकुरीत चव आहे हिच्या हाताला. जादू आहे हिच्या हातात. हा, अहो काका, माझी बायको आहेच सुगरण. मग आणि हे तर काहीच नाही. एकदा तुम्ही तिच्या हातचं जेवण करून बघा. मग कशी मजा येते. बरं का, जेवूया की. त्याच्यात काय, जेवूया. काका, तुम्ही जर माझ्या नावावर तुमची प्रॉपर्टी करत असाल तर मी आयुष्यभर सुगरण बनून राहू शकते. काय गंमत झाली बघ. अरे, आपली ती पुष्पा आहे ना. पुष्पा? हा, अरे ती नाही का स्वयंपाक बनवणारी बाई? पुष्पा, पुष्पाताई. पुष्पाताई. पुष्पाताई ती नेमकी आज आली. बरं झालं तू आज सुनबाईंना घेऊन आलास. म्हणजे काय झालंय, आज माझ्या जेवणाची झाली आहे भांत. म्हणजे आज रात्रीचं जेवण सुनबाईंनी बनवलं तर म्हणजे कसा माझा दिवस मार्गी लागेल. काय सुनबाई, बनवशील ना जेवण? काका, मला आवडलं असतं पण मला घरी जायचंय. म्हणजे उशीर होतोय मला. माझी आई आणि बाई आजी वाट बघतात. म्हणजे ती तिच्या घरी चालली आहे? असं कसं? हे आत्ताच लग्न झालंय आणि आत्ताच घरी चालली, असं कसं? अहो काका, त्याचं काय ना, गेले बरेच दिवस तिला माहेरी जाताच नाही आलं हो. त्यामुळे मीच तिला म्हंटल की जा काही दिवस. आता तिला सोडायला जात होतो, म्हंटल वाटेत जाता जाता तुम्हाला भेटून जाऊ, म्हणून इकडे आलो. आणि ते ठीक आहे, पण जाईल की रे उद्या परवा. आजच काय? हा, तुझी बायको ऐकत नाही का तुझं? नाही काका, असं नाहीये. ऐकते मी त्याचं, पण आज मला खरंच अर्जंट काम आहे म्हणून मला जायचंय. निघते मी. ऐक ना माझा, मी की गेली ती चालली ती, असं कसं? अरे मूर्ख माणसा, तुला सांगितलं होतं ओव्हर ऍक्टिंग नको करू म्हणून. अरे कसली हळू निघून गेली ती. तुला 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 तर मी नंतर बघतो. तुला 1 रुपया देणार नाही, 1 रुपया. अगोदर तिला सांभाळते. भजी का, भजी खा. मूर्ख. अरे माझे पैसे दे रे बाबा. काय करणार? हा, चला आपली भजीच खाऊया. शिवा, काय झालं ग? काय हाती लागलं का? आपली वस्ती वाचेल ना? हे बघा, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळलाय. ही बघा कागदपत्र. शिवा, तू तुझा शब्द पाळलास हा? हो ना, आणि शिवा आज पुन्हा एकदा आपल्या मदतीला धावून आली.
शिवा आम्हाला नाही माहिती या कागदपत्रांचं काय करायचं. तूच याची विल्हेवाट लाव. त्या सगळ्या फाईल जाळून टाक शिवा. हो जाळून टाक, जाळून टाक, जाळून टाक. एक मिनिट, तुम्ही सगळे शांत व्हा जरा. मी आज जे काही केलंय ते एकटीने केलेलं नाही. या सगळ्यात ह्याने माझी खूप मदत केली. ज्याच्यावर तुम्ही आरोप केला, त्यामुळे हे सगळं जाळण्याचा अधिकार तुझा आहे. काय? कोणाबद्दल बोलतेस? एक मिनिट, हे घे आणि जाळी कागदपत्र. यांनी मदत केली तुला? अगं पण हा कसा मदत करू शकतो तुला? आणिच तर सगळा घोळ घातलाय. एक मिनिट, असं काही झालेलं नाहीये. हे सगळे काय बोलतात? कशाबद्दल बोलतात? मी काय केलंय? हे काय चाललंय? हे बघ, मी सगळं नंतर सांगते. तू हे जाळून टाक. ठीक आहे, मी जाळतो. आशू थांब. तुला जाणून घ्यायचं नाही का ही वस्तीतले लोक तुझ्यावर का आरोप लावतायत, तुला का बोलतायत? तुला कळायलाच हवं यात तुझी चूक आहे. एक मिनिट, असं काही नाहीये. तुम्हाला मी सांगितलं ना, हे सगळं आपण नंतर बोलू. शिवा, खरं काय ते सगळ्यांना कळायलाच हवं. आणि आशूने ते कागदपत्र वाचले तर त्याला पण कळेल ना काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. काय रे? बरोबर. तू आता अडवू नकोस, त्याला वाचू दे. अरे पण तू अप्पर डिप्पर, आता तुम्ही जास्तच करताय बर का. असं असलं असतं तर तो या चाळीत आला असता का? बॅटरी, तुला काय माहिती आहे रे? तुम्ही सगळे गप्प बसा. एक मिनिट, तुम्ही भांडू नका. मी वाचतो हे कागद. बस त्याच्यामुळे तुमच्यात भांडणं नको. दिव्या, दिव्या थांब. दिव्या माझा ऐक. दिव्या, 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 काय चाललीस तू? काय झालंय? काय झालं? मलाच विचारतोयस काय झालं? तुला दिसलं नाही काय झालं ते? अगं दिव्या, तुला मी अगोदर सांगितलं होतं ना की सुरुवातीचे काही दिवस हे करावं लागणार. तरीही तू का समजत नाहीयेस? हे बघ चंदन, तुला ही अशी घरातली कामं करणारी बायको हवी असेल ना, तर तू तशी बायको शोध. मला ही कामं करायला अजिबात आवडत नाही. मुळात मी कधी केली नाही आणि करणारही नाही. ठीक ठीक आहे. हे बघ दिव्या, मला सुद्धा तुला राणीसारखंच ठेवायचं आहे ना. अगं पण तुला एक साधी गोष्ट कळत नाहीये का? काकांना जर तू आवडलीस तर त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. अगं आयुष्यभर राणीसारखं राहशील तू. एवढी साधी गोष्ट नाही कळत आहे का तुला? पण तरी मला ही असली नाटकं करायला तुझ्या काकांच्या घरी तर अजिबात यायचं नाही. अरे आणि तुला का हवी आहे त्यांची प्रॉपर्टी? तुझ्या बाबांची प्रॉपर्टी आहे ना. किती इरिटेटिंग आहेत तुझे काका. मी इथे यानंतर अजिबात येणार नाही. आज आली ते शेवटचं. आणि तुझ्या घरचं काय होतंय ते लवकर सांग. मी बघेन मग पुढचं काय करायचं. बोल बोल ना. हे काय खोट्या सह्या आहेत का? हा बोल ना. आता का बोलती बंद झाली आहे तुझी? बोल. हे अरे हे हे ही सिग्नेचर माझीच आहे. पण मी ह्या सह्या नाही केल्या आहेत. अरे हे काय आहे? मी पहिल्यांदा बघतोय आयुष्यात. तुझ्याच सह्या आहेत ना त्या? तूच केल्यात ना त्या सह्या? म्हणजे तू वस्तीतल्या लोकांना फसवलंयस, बरोबर? काहीतरी गैरसमज झालाय. मी कसं फसवीन? पण ह्यावर तुझ्या सह्या आहेत म्हणजे आम्हाला तसंच वाटणार ना. हा, बस. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. तो एवढा बोलतोय तर ठेवूया ना आपण विश्वास. आणि या विषयावर परत कोणी बोलायचं नाहीये. एक मिनिट. गैरसमज म्हणजे काय? तू मला ह्या गोष्टी आधी का नाही सांगितल्यास सगळ्या शिवा? मी आता तुला विचारत होतो ना. काही नाही, तू ते जाळून टाक. एक मिनिट. काय ते काय? म्हणजे ह्याचाच अर्थ तुला माझ्यावर विश्वास नव्हता. तुला असं वाटत होतं की मी या लोकांना फसवलंय.
वाटत होतं ना? नाही मला असं नाही वाटत आहे. असंच आहे ना शिवा, असंच आहे. मग या मैत्रीचा काय अर्थ आहे? मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. तुला हेच वाटत होतं की मी ह्या सह्या खरंच केल्यात आणि मी फसवतोय तुम्हाला सगळ्यांना. नाही मला असं नाही वाटत आहे. असं आहे शिवा, नाही तर तुम्हाला सांगितलं असतंस ना आधी. मी एवढी भांडणं होऊन सुद्धा आपल्या तिथे आलो तुझ्या मदतीला, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझी तुझ्याबरोबर मैत्री आहे. पण हा एक साइडेडच विश्वास आहे ना. अशा मैत्रीला काय अर्थ आहे? तुला कागद जाळायच येत नाही? जाळ तुम्ही, जाळतो. मांजा, आपलं इथलं काम संपलंय. मी तुला जाताना एकच गोष्ट सांगतो. मी तुझ्याबरोबर जी मैत्री केली ना, ती स्वार्थापोटी किंवा बिझनेस साठी नाही केली, मनापासून केली, खऱ्या अर्थाने केली. पण बहुतेक हा मैत्रीचा पार्ट फक्त माझ्याकडनं होता. तुला माझ्यावर विश्वासच नाहीये. चल रे मांजा. आपल्याला ना काहीतरी करावं लागेल. छकुला आणि शिवाला ना एकत्र आणायलाच हवं. तर तो छकुला पण तिच्यावर चिडून बसलाय. चिडला नाही रे तो, त्याला ना वाईट वाटलंय. हे पण एक सांगू, मला पण वाटायचा की आपला छकुला असं नाही करणार यार, पण यांना कोण सांगणार? ते जाऊ दे रे. आशू आणि शिवा कसे एकत्र येतील हे आपण आधी पाहायला पाहिजे. पण आशू खूप चिडला यार शिवावर. पण त्याची तरी काय चूक? आणि आपल्या शिवाची पण चूक नाहीये रे. हा ना यार, हे सगळं ना ते अप्पर डिप्पर मुळे झाले. त्या दोघांनी ही गोष्ट सगळ्यांसमोर काढायला नको होती यार. बघा, आता कोणालाही नावं ठेवून काही उपयोग नाही. आता आपल्या ज्या हातात आहे ना, त्यातूनच काहीतरी मार्ग काढायला हवा. काही करून ना त्या छकुल्याला गॅरेजवर बोलवायलाच हवं. तर सगळं आपल्या हातातून जाईल रे. किती मजा केली रे आपण एकत्र. पण हे करणार कसं? माझ्याकडे ना एक खतरनाक आयडिया आहे. काय? स्टेपनी भावा, उद्या तुझा बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. हा, पण त्याचा इकडे काय संबंध आहे ना? संबंध आहे. आता ठरलं, डन. अरे पण बर्थडे स्टेपनीचा आहे, त्या दिवशी हे दोघं कसे एकत्र येतील? अरे मी कशाला आहे या? माझ्यावर विश्वास ठेवा ना. एक काम करू, बर्थडे साठी ना कोल्ड ड्रिंक काढू आणि स्टेपनी भावा त्या कोल्ड ड्रिंक मध्ये ना मोठ्यांचं ड्रिंक टाकू. हा, कुणालाच कळणार नाही. मग हे शिवा आणि आशूला पाजायचं. मग ते दोघं चँग होतील आणि मग एकत्र येतील ना भावा. ए याडाय का रे तू? हे असं जर काही घडलं नाही ना, तर शिव तुझे आणि माझे काय हाल करेन हे तुला चांगलं माहितीये. उगाच भंगार आयडिया देतोय. अरे ट्राय करायला काय हरकत आहे? हे बघा, एक तर तुम्ही जे काही बोलतायत ना ते माझं सगळं डोक्यावरून चाललंय. पहिले हे सांगा की आशूला गॅरेजवर बोलवणार कसं? खरंय रे. हा, अरे त्याची पण आयडिया आहे की माझ्याकडे. पण त्याला ना शिवाची मदत लागेल. चला, चल 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 चल.
तुझ्याच आहेत ना त्या? तूच केलेत ना त्या सह्या? म्हणजे तू वस्तीतल्या लोकांना फसवलंय, बरोबर? तुला असं वाटत होतं की मी या लोकांना फसवलंय? वाटत होतं ना? मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. तुला हेच वाटत होतं की मी ह्या सह्या खरंच केल्यात आणि मी फसवतोय तुम्हाला सगळ्यांना. तुझ्याबरोबर जी मैत्री केली ना, ती स्वार्थापोटी किंवा बिझनेस साठी नाही केली, मनापासून केली, खऱ्या अर्थाने. पण बहुतेक हा मैत्रीचा पार्ट फक्त माझ्याकडनं होता. मला नेहमीच असं वाटत होतं की त्याची काहीच चूक नाहीये. का नाही ठेवला त्याच्यावर विश्वास? मी का असं वागले? अगं पण शिवाय यात तुझी चूक काय? अरे मग कोणाची चूक आहे? का नाही ठेवला त्याच्यावर विश्वास? ए शिवा, आता झालं ते सगळं सोड, पण तुला त्याला आता बोलावंच लागेल. अरे बाबा, मला तो जेव्हा रागात निघून गेला ना, तेव्हाच त्याच्याशी बोलायचं होतं. त्याला सॉरी बोलायचं होतं. अगं शिवा, अगं त्याचं चिडणं बरोबरच होतं ग, पण तू त्याला आता इथे बोलव आणि त्याची माफी माग. हा, मला सगळं कळतंय, सगळं समजतंय, पण आपल्या तोंडाने त्याला कॉल करू असं झालंय. अगं तू टेन्शन नको घेऊ ग शिवा, मी आहे ना. माझ्याकडे एक खतरनाक आयडिया आहे. काय? तू आहे ना, तू तुझा फोन दे. हा का? अगं दे तर दे, फोन दे. अरे पण तू आता फोन करून त्याला काय सांगणार? अगं ते मी तुला ना फोन केल्यावर सांगतो. थांब. कोणाचा फोन आहे? कोणाचा? ही सारखा फोन करते आपल्याला. पण उचलू नको हा आशू. काहीतरी काम असेल तर? हेच सांगतोय, तिला जेव्हा काम असतं ना तेव्हाच ती कॉल करते. नको यार, आपण उचलला नाही ना, ती करत राहील. करू दे, ब्लॉक करणार. हॅलो आशू, लवकर इकडे ये. शिवा. काय? शिवाला काय? अरे आशू, तू इकडे ये. शिवाला बघ ना काय झालंय. हॅलो 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 हॅलो, ऐक ना, बॅटरीचा फोन होता, तो म्हणतो शिवाला काहीतरी झालंय. काही नसेल झालं. चल. अरे लहान मुलं आहेत ती. अरे जाऊ, काहीतरी होऊ शकतं, माहित नाही. काय मनावर घेतो रे? अरे कट का केला? तू पागल आहे का? तू खोटं का सांगितलं? मी कुठे खोटं बोललो? मी तर फक्त एवढंच बोललो की शिवाला बघ ना काय झालंय. अरे पण तू आता इथे आल्यावर त्याला काय सांगणार? अरे शिवा, तुला इथं छकुले येण्याशी मतलब आहे ना, बस इथं आला की होईल त्याचा राग शांत. अरे कसा होईल राग शांत? मी इथे, मला काहीच झालेलं नाहीये. अगं पण आपण स्टेफनीचा बर्थडे पण सेलिब्रेट करूया ना, त्या दोघांनी इकडे बोलव. हा, अरे बाबा, हे बघ, सॉरी, मी ह्या सगळ्या गोंधळात विसरून गेले. नाही पण तू काळजी नको करू, आपण खरंच पार्टी करू, आजच पार्टी करू, चांगली पार्टी करू. हा, ऐक ना शिवा, मी आणि स्टेफनी जरा जातो आणि बर्थडेची तयारी करून येतो. कळलं? तू थांब इथे. एक मिनिट, मग तुम्ही त्या छकुलाला कशाला आत्ता बोलवलं? अगं तो आला ना की तू बोलून घे ना त्याच्याशी. आम्ही आलो, लगेच आलो. चल, अरे चल. पण अगं थांब, माझा फोन. घे. अरे एक मिनिट आशू. काय? आता आपलं काय ठरलं होतं? काय 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 तू का चाललं आता लगेच तिकडे? अरे शिवाचा फोन आला होता, काहीतरी अर्जंट असेल, तिला काहीतरी झालं असेल म्हणून चाललोय. काय 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 झालं शिवाला? निघालो तेव्हा ठीक होती. अरे शिवाचा फोन आला होता, पण बॅटरी बोलला, शिवा नाही बोलली. अरे लहान मुलं आहेत ती, काही नसेल झालं, तू घरी चल. नाही, निघताना काय बोललेलास की तुला आता काही फरक पडत नाही. मी ठीक बोललो असेल, फरक पडत नाही, पण त्याने मैत्री थोडी तुटते यार. आशू, काय घडतंय तुझ्या डोक्यात? काय घडतंय? एक थांब, गाडी स्टार्ट करू. आता तिथे त्या लोकांनी तुझा आरोप केला,
नको नको ते बोलले आणि तरी त्या शिवाची काळजी वाटते म्हणून तू तडक निघालाय. बरोबर, मला राग आला, माझी चिडचिड झाली, मला असं वाटलं की माझा माझा फायदा घेतला गेलाय और मे बी मला कोणीतरी बिट्रे केलंय. पण या सगळ्या गोष्टींनी मैत्री तुटत नाही ना, मैत्री तशीच राहते. आणि तिला काहीतरी झालेलं असू शकतं, काहीतरी इमर्जन्सी असू शकते म्हणून चाललंय. आणि प्लस मांजा, तुला माहिती आहे की मला खूप कमी मित्र आहेत आयुष्यात. जे मोजके मित्र आहेत त्यांची काळजी घ्यायला मला आवडतं, त्यांच्याबरोबर राहायला मला आवडतं, त्यांची देखभाल करायला मला आवडतं. सो म्हणून आपण चाललोय. दुमत आहे काही याला? नाही नाही. चल चल ऐकणार थोडी.